ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साई महोत्सव 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। आयोजक तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली जुने सिडको येथील श्री साईनाथ मंदिराच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित साई महोत्सव 2026 अंतर्गत भव्य दिव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती रविवारी 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला। ही मिरवणूक श्री साईनाथ मंदिरापासून सुरू होऊन महाराणा प्रताप चौक, सावरकर चौक, तुळजाभवानी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे तिचा समारोप झालाय। या भव्य सोहळ्याचा आनंद नवीन नाशिककरांना मोठ्या उत्साहात अनुभवायला मिळालाय। मिरवणुकीमध्ये श्री साई पालखी, नंदुरबार माऊली वाजंत्री, पिली वेशा पथक तसेच साईबाबा चलचित्र, लाईट छत्री लेझिम पथक, वारकरी राष्ट्रवीर संघाचे युद्धकला सादरीकरण, सटाणा ढोल पथक, गोरिला चलचित्र तसेच भालदार चोपदार तुतारी, महाकाली पथक, टीव्ही स्टार बँड, लेझर शो, रंगीबेरंगी आतिषबाजी असे विविध आकर्षक सादरीकरणांनी वातावरण अगदी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झालं होतं। सोमवारी 20 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन ओम साईनाथ ट्रस्ट जुने सिडको यांच्या वतीनं करण्यात आलं। आयोजक तथा नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन आपण बघू। या ठिकाणी मिरवणूक आहे, साई पालखी आहे, पुन्हा एकदम जल्लोषामध्ये सर्व साई भक्त याच्यामध्ये सामील झाले आहेत। 10-12 ठिकाणचे हरियाणा असेल, गोवा असेल, कलकत्ता असेल, विविध ठिकाणाहून जे काही नवीन पथकं आणले आहेत त्या पथकांचा हे बघण्यासाठी पूर्ण नाशिक जिल्ह्यातून लोक इथे आलेले आहेत आणि उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तर उद्या साईनाथ मंदिराच्या 15वा वर्धापनानिमित्त महाप्रसादासाठी सर्व नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। ओम साईराम, जय महाराज। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।